संकेत ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल डिलिव्हर केला जात आहे. भूषण पाटील पहिल्याच बॉलवर खोदून काढला. इन्सर्ट आउटचा पटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे. बॉल झालाय फरार. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. सुरुवात चौकारीने झाली आहे. जबरदस्त क्लासिकल फटका पाहायला मिळाला गीतेशच्या बॅटमधून. पुढील बॉल भूषणचा लोअर फुलटॉस होता. फिरवण्याचा प्रयत्न केला गेला. लेस्टम सोडून जाणारा बॉल. त्यावरती वाईटचा इशारा. अवांतरची धाव आता जोडली जाईल धावसंख्येमध्ये टीम तोंडरे संघाच्या. विशाल पाटील कालपोली यांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे सरपंच ग्रामस्थ मंडळ चषक कालपोलीच्या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल अगदी बॅटचा फ्लो चांगला होता मात्र बॅट न लागता पायावरती बॉल आदलला. पंचांचं बोट आकाशामध्ये. आता मिळाले विकेट. ज्याने मात्र चौकारने सुरुवात केली होती तोच गीतेश चालला मैदानाच्या बाहेर. तिची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. शरद आलेले आहेत. गीतेशने सुरुवात चांगली केली आणि त्यानंतर मात्र जिथे मात्र झालं आखलं खरं तर भूषण पाटीलने लगेचच त्याला माघारी केलं. पुढचा बॉलवरती इथे मात्र क्लीन बॉल. समजू शकला नाही बॉल. अगदी पायाच्या मधून गेला आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं. शरदला मात्र आल्या माघारी परत पाठवलंय. पाटीलसाठी पहा मोठं पारितोषिक आहे. नरेश पाटील यांच्याकडून षटकारा 60,000 रुपयाचं पारितोषिक आहे. संकेत अजूनही नॉनस्ट्राईक गेला आहे मात्र पाहूया येणाऱ्या फलंदाजांच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ सावरला जाईल. अजय पाटील आलेले आहेत. दोस्ती स्पोर्ट तोंडरीची ही टीम आपण पाहतो मैदानावरती संघर्ष करत असताना सुरुवात 4 झाली. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट प्राप्त करत असताना गीतेशला माघारी केलं. शरदला माघारी केलं आणि या मॅचमध्ये खरं तर आपण पाहूया हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे याच स्पर्धेमध्ये खानाव टीमच्या. तर सन्माननीय अतिथी पंडित शेठ पाटील त्याचबरोबर भगवान शेठ शेळके आणि राममाते साहेबांना विनंती आहे. सर्व जावई मंडळी आहेत कालपोली गावची यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. याच मैदानावरती प्रज्वलने धुमाकूल घातला होता. त्यांनी लगातार 5 बॉलवरती 5 विकेट घेतल्या होत्या. भूषणला सुद्धा संधी होती त्यानंतर मात्र सिंगल काढली आहे अजय पाटीलने आणि स्ट्राईक दिले संकेतला. संकेतला पारितोषिक आहे तब्बल प्रत्येक षटकारासाठी नरेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया मॅचमध्ये स्कोअर कार्डवरती धावा लागलेल्या आहेत. 2 गडी बाद 6 चेंडू झालेले आहेत 4 आणि पुढचा बॉल भूषणचा सरळ बॅटने केला होता. इथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत कॉल चुकीचा होता. अजयचा बचावला. खरं तर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद येऊ शकला असता मात्र एकीवरती समाधान मानलंय. धावसंख्या जाऊन पोचले 5 चेंडूमध्ये 7 धावा. याच मैदानावरती अनेक आपल्याला रेकॉर्ड्स पाहायला मिळाले. पहिल्या मॅचमध्ये 29 झाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये 73 झाल्या.
तिसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं 56चं टार्गेट डिफेंड करण्यात आलं आणि 66चं टार्गेट चेसही झाले मैदानावरती. पुढचा बॉलवरती फुल टॉसला केसलाय आणि अडवलाय तिथे शेवटच्या क्षणाला लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बालूराजे जिथे मात्र क्षेत्ररक्षक होता आणि त्याने हा पकडलाय झेल आणि समाप्त झालाय. इथे बॅट्समन अजय पाटीलचा खेळ. या स्थळ अंपायर चेक करण्याची या ठिकाणी विनंती केली जात आहे बॅट्समनच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन आपण पाहूया. आउट आहे फलंदाज. आतमध्येच बॉल पाय त्याचा लँड झालेला आहे. थोडंसं अंतर होतं बाउंड्री आणि पायामध्ये आणि त्याचमुळे माघारी जावं लागेल प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश मिळालंय खरं तर बालूराजेला. आणि हा झेल टिपत असताना महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आहे. मयूर पाटील आलेला आहे. आता खेळ सापडण्याची आवश्यकता आहे. प्रथमेश सालुंके ऑन बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळू शकेल कणपली एंड कडून. धाबा झाले 3 गडी बाद 7 धाबा. सुरुवात अतिशय खराब झाली आहे. एका षटकामध्ये जिथे धावांचा रतीब रचायला हवा होता तिथे मात्र धावा आल्या फक्त आणि फक्त 7 धावा. त्यामध्ये 3 विकेट सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत. महत्त्वाच्या विकेट होत्या. षटक फेकत असताना पहिल्याच बॉलवरती कव्हर क्षेत्रामध्ये चौकार आला. त्यानंतर 5 बॉलवरती भरपूर साऱ्या घडामोडी घडल्या. कामेश पाटील तलोजा मजकूर यांच्याकडून तलोजा मजकूर टीमला शुभेच्छा असणार आहेत. त्याचबरोबर कमलाकर पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा. वैभव पाटील असतील त्यांच्याकडून शुभेच्छा. दीपक शेठ पाटील यांच्याकडून सुद्धा तलोजा मजकूर टीमला शुभेच्छा आपण देऊया. कारण आणि संतोष शेठ पाटील नवनिर्वाचित नगरसेवक त्यांच्या वतीने सुद्धा तलोजा मजकूर टीमला मनापासून शुभेच्छा. एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे संकेत पाटीलसाठी नरेश शेठ पाटील यांच्या वतीने. मात्र पाहूया तो षटकार येईल का. याच दरम्यान रमण शेठ पाटील आलेले आहेत. त्यांनाही विनंती असणार आहे. आणि प्रवीण कोकिले यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या. मॅचमध्ये स्कोअर कार्डवरती अतिशय दयनीय अवस्था झाली आहे टीमची. मात्र जिथे पारितोषिक लावलेलं आहे ते पारितोषिक पटकावत असताना षटकार येईल का. उंची होती बॉलला भीमर दर्शवलाय. झेलही सुटलाय. धावी आली आहे. 1+1 2 धाबा जोडल्या जातील. पुढचा बॉल असेल फ्रीटचा. या बोनसच्या स्वरूपात आल्या 2 धाबा. गोलंदाजी मार्गवरती होता प्रथमेश. धाबा झाल्यात 9 गडी बाद झाल्यात 3. काहीशी परिस्थिती विपरीत होती तिथून मात्र या ॲडव्हान्टेज करत आले 2 धावा. धावफलकामध्ये थोडासा बदल होत असताना पाहायला मिळाला. पुढील बॉल फ्रीटचा आहे. मयूरसाठी होता. ऑन साईडला फ्लिक केला फक्त. चेंडूने दिशा घेतली. चाला स्क्वेअर लेगच्या दिशेने येईल चौकार. टीम तोंडरेसाठी मयूरच्या बॅटमधून. धाबा झालेल्या 13 वरती 3. मागच्या 2 बॉलचा आपण खेळ पाहिला ना तर बीमर आला त्याच्यावरती सिंगल आली त्यानंतर चौकार आलाय. आता मात्र या ठिकाणी जो काही या ठिकाणी समाधान व्यक्त केला असेल तोंडरे टीमने. स्विचिसचा प्रयत्न केला. पहिल्यांदा बॅट आडवी गेली होती त्यावरती मात्र लगेचच टप्पा चेंज केला गोलंदाजाने आणि तिथून मात्र लेगबाच्या स्वरूपात ही धाव आली आहे 1. तर विनंती असेल समृद्धी सोसायटीचे तुकाराम मोरे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सरपंच मदन मते साहेबांच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर आपल्याला विनंती करत आहोत की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पुढील बॉल आजेसाठी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला तिथून मात्र चेंडू पिचिंग होत असताना पाहायला मिळाला. पायावरती आदलला चेंडू डॉट आलाय. धाव आली नाही. धावसंख्या स्थिरावली आहे. 3 गडी बाद 14 वरती.
षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक नो बॉलचा चेंडू मिळाला होता, त्यावरती नंतर मात्र एक चौकारी खेळला होता मयूरने. मात्र पाहूया 14वरती आता मात्र येणाऱ्या 2 बॉलवरती काय असणार आहे. कारण अजयसाठी पारितोषिक 500 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी आहे. त्यामध्ये अजयच्या बॅटमधून अजूनही आपण पाहिल्या मनाबाद अशी पटकेबाजी, संकेतच्या बॅटमधून अजूनही पटकेबाजी झालेली नाही. 4 बॉल त्याने केलेत, 5वा बॉल केला आहे, धावा केल्यात फक्त 2. थोडंसं या ठिकाणी अचंबित करणारा बॉल होता, त्यावरती मात्र स्ट्रोक करबट करण्यात आला नाही आहे. आणि आता मात्र थोडासा दपकत खेळत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज संकेत पाटील, अजूनही मैदानावरती थोडीशी बॅन शांत झाली आहे. त्यामध्ये मात्र या ठिकाणी बातचीत होताना पाहायला मिळाली 2 फलंदाजांमध्ये. त्यामध्ये आता मोठा स्ट्रोक एखादा येईल का बॅटमधून. धाबा झालेले आहेत 3 गडी बाद 14वरती. शेवटचा बॉल डिलिव्हर केला, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. 6 बॉलमध्ये धाबा केलेल्या आहेत फक्त 2. संकेतची बॅट आज शांत आहे आणि म्हणूनच तर स्कोअर कार्डवरती 2 षटकामध्ये लागल्यात, त्या मात्र फक्त आणि फक्त 14 धावा. टायटल सॉन्ग आपण ऐकलेला आहे तिथे. तर सन्माननीय दिलीप पाटील साहेब सरपंच साहेबांचे मामा आहेत आणि त्यांच्या वतीने बाच्यासाठी आणि स्पर्धेसाठी तब्बल 4000 रुपयाचे या ठिकाणी डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आम्ही सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ कानपुरीच्या वतीने मनापूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. भरपूर वेळापासून ते व्यासपीठावरती आहेत. भरपूर या नियोजनामध्ये त्यांनी साथ दिलेले, आर्थिक सहाय्यसुद्धा केलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून ग्रामस्थ मंडळ कानपुरीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. गोलंदाजीला आलेला आहे जय मोरे. मात्र गोलंदाजीचा एकूणच विचार केला ना तर आतापर्यंत कुठेतरी गोलंदाजीचं वर्चस्व या मॅचमध्ये पाहायला मिळतं. या मॅचमध्ये हो संकेत पाटीलसाठी पहा भरपूर प्रेम आहे नरेश पाटील यांचा. प्रत्येक धाबेसाठी 100 रुपये आहेत. जिथे एक सिंगल धाव काढली तरी 100 रुपये आहेत संकेतसाठी. मात्र पुढचा बॉल मयूरसाठी होता, बॅटच्या मधोमध आला नाही. मिस्टामिंग फटका, तिथे झेल टिपला जातोय. भूषण पाटील होते आणि मिळाले सफलता. आणखी एक धक्का लागलाय तोंडरे संघाला. तर विनंती असेल सन्माननीय पाहुणे वाशुदेव पाटील वावंजे सरपंच साहेबांचे सासरे आहेत आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचे मेमणे सुद्धा आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपली जागा मैदानावरती नाही व्यासपीठावरती आहे. तर आपल्या जावयाची स्पर्धा आहे, सरपंच चषकाची स्पर्धा आहे. त्याचा सन्मान आणि मान राखण्यासाठी आपण जरूर व्यासपीठावरती या. वासुदेव पाटील साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रोहन पाटील, रोशन पाटील यांचे बंधू 214 214 क्रमांक लकी क्रमांक. पाहूया मॅचमध्ये काय दाखल करतात. पहिला बॉल फुल टॉस होता, त्यावरती सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दुसरीचा कॉल आला नाही संकेतचा. धाव एक ॲड केली जाईल धावसंख्येमध्ये 15 धावा धावपलकावरती. संघर्ष फार मोठा आता झालाय टीमसाठी, कारण अजूनपर्यंत आपण पाहिला म्हणावा तसा स्कोअर कार्डवरती धावसंख्या आलेली नाही, कारण समोर तलोदा मजकूरचा संघ आहे. जरूर आदित्यचे मामा संकेत पाटील आणि धनराज पाटील साहेबांना विनंती आहे आणि सरपंच साहेबांची विनंती आहे, आदित्यची सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. पुढच्याच बॉलवरती लगेच कमबॅक केलं, सिंगल आली. संकेतला बॉल डॉट काढला. आज संकेत शांत का आहे या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. ओपनिंग प्लेअर आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, म्हणूनच तो ओपनिंगला आलेला आहे. मग दिवस काहीसं रात्री काहीशी या ठिकाणी रुसलेली आहे की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, कारण त्याने 7 बॉलमध्ये फक्त 2 धावा केलेल्या आहेत. रोहन आणि संकेतमध्ये बातचीत झाली आहे.
की कशा प्रकारचा फटका एक्झिक्यूट करायला हवा. थोडासा या ठिकाणी कॉन्फिडन्स लेवल वाढवणं आवश्यक आहे. मॅचमध्ये कडा लागली बॅटची, चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संकतने केली निराशा आणि स्वतः मात्र हताश होऊन चाललाय मैदानाच्या बाहेर. प्रज्योत आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सरळ बॅटने बॅलरच्या दिशेने खेळलेत. तिथून मात्र खराब तो आला. प्रज्योत थोडा धावला होता पुढे, अन्यथा सेकंड सुद्धा पूर्ण झाली असती. धावपलकावर एक धाव ॲड केली जाईल. जी पहिली मॅच आपण पाहिली होती दुंद्रे विपक्ष खानाव, तशाच प्रकारचा सामना चालू आहे. पहिल्या मॅचमध्ये धावा झालेल्या 16 धावा. अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. गडी बाद झालेत 5. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. अजूनही षटकं 2 बाकी आहेत. एक चेंडू बाकी आहे. 13 चेंडूमध्ये बरंच काय येऊ शकतं. मात्र त्यामध्ये रोशन आणि प्रज्योत काय करेल. रोहन आणि प्रज्योतच्या माध्यमातून इथून मात्र चांगला स्ट्रोक. बाउंड्री लाईनच्या लगत या ठिकाणी चेंडू फील्ड केला गेलाय. तिथून 2 धावाही आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 धावांनी जाऊन पोहोचली 3 षटकांच्या अंतिम. 5 गडी बाद 18 धावसंख्येवर. रोहदास पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो समोरच नवनिर्वाचित विद्यमान नगरसेवक रामशेठ पाटील यांचा कटआउट्स पाहतोय आणि त्यांचेच बाचे आपण पाहतोय. रोहन पाटील मैदानामध्ये मॅच खेळत असताना रोशन पाटील यांना सुद्धा आपण सातत्याने पाहतोय आणि त्याचबरोबर राजेश पाटील आलेले आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. मच्छिंद्र पाटील असतील, तोंडरेचे आरेश पाटील, त्याचबरोबर विश्वासदादा आलेले आहे. सर्वांच्या वतीने तोंडे ठुल सेमला सुद्धा शुभेच्छा असणार आहेत. पण या मॅचमध्ये मात्र या ठिकाणी स्कोअर कार्ड कुठेतरी कमी वाटत आहे. कारण आत्तापर्यंत आपण विचार केला तर या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मागच्याच मॅचमध्ये 66 धावा चेस केल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये 3 षटकामध्ये 18 धावा फारच कमी वाटत आहेत. पाहूया पुढील 2 षटकांमध्ये या 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी होते का. कारण रोहिदास पाटील एक चांगला दर्जेदार गोलंदाज आहे, तेवढाच अनुभव आहे त्याच्याकडे आणि तोच गोलंदाज आता 4थे षटक घेऊन आला आहे. पुढील चेंडू प्रज्योतसाठी होता. या बॉलवरती वाईटचा इशारा आला आहे. काहीशी दिशा भरकटली. ते पहिल्याच बॉलवरती वाईटची अंकित केली धाव. धावपलकावर 5 गडी बाद 19 धावा. तोंडरे टीम दोस्ती स्पोर्ट तोंडरे टीम पाहायला मिळू शकते. अगदी पहिल्या चेंडूपासूनच जो काय अटॅकिंग मूड दाखवला आहे खऱ्या अर्थाने गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत पूर्णपणे शांत ठेवली बॅट तोंडरे टीमच्या फलंदाजांची. कारण 5 फलंदाज बाद झालेत. अजूनही 20 धावाही लागलेली आहे 19 धावसंख्येवर. स्कोअर कार्ड आहे इथे सरळ बॅटने खेळला. लोअर पुलटाच बॉल होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल आली आहे. आता मात्र चौकार षटकारा वाचून पर्याय नाही आहे. कारण धावा झालेल्या त्या मात्र 20 धावा आणि त्यामध्ये आता किती ॲड केल्या जातील, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल. कारण साखलीमधली ही शेवटची 5 ओव्हरची लढत आहे. याच्यानंतरच्या लढती 4 ओव्हरच्या असणार आहेत. त्यामध्ये ह्या लढतीमध्ये तलोजा मजकूर टीमने केलेली शिस्तबद्ध मारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये रोहिदास पाटील पुन्हा एकदा सज्ज. पुढील बॉल रोहनसाठी इथे मात्र मिस झालाय. बॉल सरळ निघून चाललाय, समजू शकला नाही. बीस धावा धावपलकावरती. पुढचा बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला आहे. लावडली अपील आणि इथून मात्र कोणता इशारा नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे.
मैदानामध्ये शांतता आहे, कारण अजूनही आपण पाहिले तर षटकार चौकारांची आतषबाजी नाही आहे. ज्या ज्या बेलीला षटकारांची आतषबाजी असते त्या त्या बेलीला प्रेक्षकसुद्धा मॅच एन्जॉय करत असतात. मात्र गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने अंकुश लावला आहे, अगदी कर्फ्यू लागला आहे तो मात्र तोंडरे संघाच्या धावसंख्येला. पुढील बार रोहिदासचा आहे. रोहनच्या बॅटमधून म्हणावा तसा बॅटवर येत नाही. दुसरीचा कॉल मात्र नाही आहे. धाडस होत नाही कारण गडी बाद झालेल्या आहेत. धावा लागल्या फक्त आणि फक्त 21 धावा. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक कमी स्कोर आपण दोनरे टीमच्या खात्यावरती पाहिला आहे. 29 धावा पहिल्या मॅचमध्ये पाहिल्या होत्या. आता तोंडरे टीमच्या खात्यावरती आत्तापर्यंत 21 लागलेल्या आहेत. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. प्रज्योत आणि रोहन बॅटिंग करतायत. अजून त्यांची बॅट म्हणावी तशी तलपली नाही आहे. भरपूर वेळापासून संघर्ष करतायत, मात्र बॅटमधून ते स्ट्रोक येतील का हा मोठा प्रश्न आहे. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला गेला. अजूनही डॉट बॉलची इथून समाप्ती होत असताना धावफलक थांबून ठेवला. फक्त आणि फक्त 5 गडी बाद. येस, बॅट्समनचा रिव्ह आहे. वाईटसाठी रिव्ह घेतला आहे. ऑन स्क्रीन एक डॉट बॉल. 21 वरती स्कोअर कार्ड. पहिल्या सत्रामध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी आणि तेवढाच खराब फलंदाजी. पुढील बॉल असेल रोहिदास पाटीलचा. प्रज्योतसाठी फुलटॉस होता, त्यावरती टोला जरूर लगावलाय. थोडासा वेग मंदवलाय बॉलचा आणि त्यावरती मात्र दुसरीचा कॉल आणि इथे विकेट मिळाली आहे 6व्या क्रमांकाची. रोहन पाटील मैदानाच्या बाहेर आणि धाबा झालेला आहे 4 षटकांमध्ये. 6 गडी बाद. 22. प्रणय आलेले आहेत. 6 विकेट बाद झाले तिथे. 8व्या क्रमांकावरती फलंदाज प्रणय पाहायला मिळतील. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पाहूया 22 झालेल्या आहेत. कालची एक मॅच पाहिली होती वलप टीमची, त्यामध्ये वलप टीमच्या 4 षटकामध्ये 28 होत्या आणि त्यानंतरच्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि वलप टीमने तो सामना जिंकला होता कालच्या रात्रीमध्ये आणि अंतिम 12मध्ये सुद्धा ते दाखल झालेले आहेत. श्री गणेश वलप संघ बोलणं शेट पाटलेचा संघ होता. मात्र पाहूया तशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल का. येणाऱ्या षटकामध्ये 20-22 धावा येतील का. अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. त्यामध्ये फलंदाजी करत असताना प्रज्योत आणि प्रणय ही जोडी मैदानामध्ये असेल आणि गोलंदाजीच्या मार्गावरती विनय पाहायला मिळू शकेल. दीपक कंपनी यांकडून विनय गोलंदाजीच्या मार्गावरती सज्ज आहे. स्लॉगवरचं षटक आहे, कारण 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. एखादा जरी लूज गोलंदाज मिळाला तरीसुद्धा फटकेबाजी होऊ शकेल प्रणय आणि प्रज्योतच्या माध्यमातून. मात्र पाहूया आत्तापर्यंत 4 गोलंदाजांनी दर्जेदार कामगिरी साजेशी गोलंदाजी केली आहे. मात्र एकूणच मॅचची आपण परिस्थिती पाहिली आहे तर आत्तापर्यंत तलोजा मजकूर टीमच्या बाजूने मॅच पाहायला मिळते, कारण 22 धावसंख्या 4 षटकांमध्ये झालेल्या आहेत 24 चेंडूवरती. त्यामध्ये 6 चेंडूमध्ये कितीची भर पडू शकेल, कितीचं टार्गेट सेट होऊ शकेल ते सांगणारे हे 2 फलंदाज. आतापर्यंत शांत राहिलेली बॅट आता तलपेल का शेवटच्या षटकामध्ये. पुढचा बॉल पिचिंग चांगली झाली आहे, इथं मात्र नाही आहे आणि इथं मात्र कुठल्या प्रकारचा इशारा नाही आहे आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची ते समाप्ती झाली आहे. भरपूर डॉट बॉल गेले आत्तापर्यंत या सत्रामध्ये, कारण एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर आत्तापर्यंत 25 बॉलमध्ये फक्त 22 धाबा करता आलेल्या आहेत. 5 बॉल शिल्लक अंतिम आहेत, त्यामध्ये किती मोठा संघर्ष दाखवू शकतील फलंदाज.
पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये जरूर आहे. इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये शतरक्षक होता तिथे चुकी झाली. जेल सुटलाय. जेलची किंमत होईल का, मोजावी लागेल का? दोन धाबा आलेल्या आहेत इथे. थोडंसं निरीक्षण केलं पंचांनी सुद्धा दाखवलं की बॅट कुठे लँड झाली होती फलंदाजाची आणि त्यानं दोन धाबा ॲड केल्या गेल्या. धाबा झालेल्या आहेत त्या मात्र 24. 6 गडी बाद. बिकट अवस्थेमधून सावरायचं असेल तर मात्र येणाऱ्या 4 चेंडूवरती किमान 3 षटकार घेतला आवश्यक आहे. हो हो हो, चांगली डिलेवरी. इथून सुद्धा फलंदाजाला बीट करत असताना हा चेंडू अगदी पायावर टच झाला होता. त्यावरती मात्र सिंगल आले लेगबाच्या स्वरूपात आणि धाबा झालेल्या आहेत त्या मात्र 25 धाबा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रज्वत असेल स्ट्रायकिंग गेला त्याच्या माध्यमातून मात्र आता कशा प्रकारचा खेळ होऊ शकेल. ॲक्शन थ्रो वरती या ठिकाणी आक्षेप घेतला गेलाय. सुधीर पाटील आपण यायचं ऑनस्क्रीन. सुधीर पाटील यायचं आहे आपण. सुधीर पाटील सर ऑनस्क्रीन आपण पाहूया. गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेलाय ॲक्शन थ्रोवरती. पुढचा बॉल अगदी वेट केलाय आणि खेचला एक्स्ट्रा कव्हरला. चाललाय बॉल सीमारेषा बाहेर. संघर्षाचा हा चौकार. एकोणतीस धावा. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. 35-40 होतील का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. मात्र पाहूया येणारे 2 बॉल कोणत्या टीमच्या बाजूने असतील. पुढचा बॉल त्याही बॉलवरती धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. आजच्या दिवसातला रात्रीतला सर्वाधिक निच्चांकी स्कोर 29च आहे आणि तो लागला होता दोंदरे टीमच्या नावावरती. आता तोंडरे टीम आहे त्यांच्या सुद्धा झाले 29 धावा. त्यामध्ये एखादी धाव ॲड केली जाईल का त्याच धावांची बरोबरी राखली जाईल. पुढचा बॉल धाव इथे आली नाही आणि 29 धावा राहिल्यात. पहिल्या मॅचमध्ये 29 आणि आजच्या साखळीच्या सामन्यामध्ये शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा 29 धावा आणि चेस करायच्या आहेत त्या मात्र टीम शिवशंभो तलोजा मजकूर टीमला 30 धावा. तोंडरीचा किती संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय जाणून घेण्यासाठी जाऊया आमचे समालोचक मित्र रोशन पाटील शिरोळे यांच्याकडे. तत्पूर्वी ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर धून.
थँक्यू सो मच. सचिव पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन आमचे वरिष्ठ समालोचक संतोषजी गरसर पेठ यांचं ग्रेट समालोचन पाहिलं. त्यानंतर AK-47 स्टाईल ज्यांचं आपण समालोचन पाहतो. आमचं आकाशजी शेलके सर चिंचवली यांनी या स्पर्धेला लीड केले, त्यांचे मनस्वी आभार. तर आता पहिल्या फेरीतील लढत क्रमांक अंतिम तोंडरे विरोधात तळोजे मजकूर. शिवशंभू 11 तळोजे मजकूर हाही संघ दर्जेदार खेळतोय आणि या संघाविरोधात अजयचा तोंडरे. अप्रतिम दोन संघाच्या माध्यमातून अप्रतिम असा खेळ साकार केलाय. तळोजे मजकूर खेळतो आमचे साई राजे सर पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे दमदार उपखजिनदार यांच्या माध्यमातून या टीमला मनपूर्वक शुभेच्छा येत आहेत. अगदी सुरुवातीपासून आमच्या चर्चेमध्ये होते की तळोजे मजकूरचा सामना कधी लागेल. तो आता लागला आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कोर कार्डवरती आपण तब्बल धावा बनताना पाहिलं 29 आणि उत्तरार्धामध्ये 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिलं पूर्वार्ध 29 राहिलं. 30 धावसंख्येचं टार्गेट पाहुणा वर्ग सातत्याने या स्पर्धेमध्ये जोडतोय. सन्माननीय देवेंद्रजी अनंत पाटील देवलोली शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार युवा नेतृत्व पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून अध्यक्षपद भूषवल्यानंतर या परिभागामध्ये कार्याचा आपण झंझावात पाहिला आणि शेतकरी कामगार पक्षाचा लढवय्या कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पोलीस पाटील अनंतजी पाटील यांच्या निश्चितच अगदी कार्याचा गवगवा हा नेहमीच अविरतपणे वाटचाल करणारे दमदार व्यक्तिमत्व. देवादादा आपलं मनपूर्वक स्वागत. उत्तरार्धाकडे आता लक्ष वेधतो. 30 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू विस्फोटक अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे निश्चितच आलेला. हा आपण पहिला डॉट बॉल पहिली सलामीची जोडी बॅटिंग मार्कवरती भूषण आणि त्याच्या साथीनं असलेला खेळाडू नॉन स्ट्राइक एनला जय मोरे विगरची आमदार चषकाची दमदार स्पर्धा गाजवणारे खेळाडू. आपल्या कारकिर्दीमधील तिसरी मोटरसायकल ज्यानं विगरच्या साई मैदानावरती जिंकली असा हर हुन्नरी खेळाडू. क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळं कार्य भूषवणारा खेळाडू भूषण पाटील सध्या घडीला स्ट्राईकवरती पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. ओहो क्लासिकल फटकेबाजीसाठी भूषण पाटीलकडे पाहिलं जातं. किती मोठं आव्हान या संघापुढं या खेळाडूपुढं उभं राहिलं. तेव्हा दमदार खेळी या खेळाडूच्या माध्यमातून राहिली आहे. परंतु प्रतिस्पर्धी जर संघ पाहिला तर तोंडरे हा संघ संघर्ष जाणतो. अनेक वेळा सामने जेव्हा अडखळतात तेव्हा या संघानं अनेक स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे. अजिंक्यपद जिंकणारा आणि यंदाचा हंगाम गाजवणारा तोंडरे संघ आज या स्पर्धेमध्ये खेळतो. पहिल्या अंकामध्ये या संघाच्या माध्यमातून पोषक धावसंख्या बनली नाहीये, परंतु उत्तरार्धामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती या संघाला तर बेस अशी कामगिरी इथे साकार करावी लागेल. पहिला धुरंधर बॉलिंग ट्रॅकवरती अजय पाटील हा गोलंदाज तयार आहे. राईट ऑन मोर द विकेट न हा फटका डीप मिड विकेटला सुंदररित्या फटका खेळा. पहिला शंखनाद करणारा हा दमदार शानदार पहिला षटकार. नारा गुंजेगा आणि त्या पद्धतीचा आपण फलंदाज वेगळ्या तोऱ्यात वेगळ्या ढंगात खेळत असताना मोरेन उत्कृष्ट दर्जाचा फटका खेळलाय. ज्याचं नाव आहे जय मोरे वारे छोरे. हे नेहमीच त्यांचे क्रिकेट रसिक म्हणत असतात. त्या दर्जाचा खेळ अनेक वेळेला त्याच्या माध्यमातून पाहिलाय. शिवशंभू 11ची ही पहिली सलामीची जोडी नेहमीच ग्रेट स्टार्ट देताना पाहिले, परंतु अजयला पॉवर प्लेमध्ये P1चं पहिलं षटक पॉवरफुल टाकायचंय, परंतु सध्या घडीला 9 धावा त्याच्या माध्यमातून खर्चिक होत आहेत. इकॉनॉमिकल स्पेल त्याला साकार करायचा आहे, परंतु फलंदाज थांबत नाहीये. जय मोरेच्या बॅट मधून हा झंझावती षटकार. ढगात हे फटके खेळत असताना हा फलंदाज उद्याच्या
सामन्यांचा पूर्णपणे लेखाजोखा ही ओव्हर समाप्त झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि शार्प जो काही टायमिंग दिला असेल त्याच्या आतोआत 15 मिनिटाच्या आतोआत तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल. उद्या कोणत्याही संघाची गय केली जाणार नाही ही भूमिका मदन शेडमती यांच्या माध्यमातून इथे अधोरेखित केली जाईल, याची आपण नोंद घ्या. P1चा पहिला षटक आणि तिथे आलेल्या तब्बल 15 धावा या काहीशा मारक आहेत. फलंदाजी करणाऱ्या शिवशंभू 11 तळोज मजकूर संघासाठी तर तारक रित्या सध्या घडीला आपण पाहू शकता तोंडरे हा संघ काहीसा दबाव तंत्रामध्ये खेळतोय. P1चं पहिलं षटक समाप्त झाले. स्कोर कार्डवरती एकूण धावा 15, समीकरण 24 चेंडू जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 15 धावसंख्येची आवश्यकता. सामन्यांचा लेखाजोखा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला सामना वावनचे विरोधात शिरवली हा पहिला सामना असणार आहे. त्यानंतर दुसरा सामना खेरणे विरोधात पेठाली, तिसरा सामना पेठ विरोधात वलप, चौथा सामना हेदुटणे बनाम खेरणे आणि पेठालीमधून नाही वावंज आणि शिरोलीमधून जो संघ जिंकेल तो हेदुटणे संघ विरोधात खेळणार आहे, याची आपण नोंद घ्या. त्यानंतर C आणि D चा सामना आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. E आणि F चा 7वा सामना होईल. उमरोली A आणि सिद्धिकरोले यंगसर B संघाचा 8वा सामना होईल. आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल एकूण 10 लढती उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सर्व संघांनी वेळेनुसार स्पर्धेमध्ये दाखल व्हायचे. अगदी 5:30 वाजता शार्प तुम्हाला इथे रिपोर्टिंग करावी लागेल. 5:45 टॉस होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची. आणि अगदी काही मिनिटाच्या आतोआत ती पहिली लढत ही सुरू होताना पाहायला मिळेल. वावनचे विरोधात शिरवली हा पहिला दमदार सामना उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल, जिथे 15 धावा स्कोर कार्डवरती बनताना पाहिल्या आणि आता आलेली एक सिंगल रन्स 16 धावा स्कोर कार्डवरती रुजू होत असताना दमदार गुणसंख्याक लेखन आयुष म्हात्रे आणि पियुष म्हात्रे आमचे म्हात्रे बंधू उत्तमरित्या गुणसंख्याक लेखन सादर करतायत. पहिला इथे एक सिंगल रन्स, त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. 30 धावसंख्येचं हे आव्हान आहे आणि तोडीत काढत असताना अगदी पहिल्या ओव्हरमध्ये झंझावती खेळ या संघाच्या माध्यमातून आपण होताना पाहिलंय. परंतु गोलंदाजी दमदार राहिली तर या लढतीमध्ये कमबॅक करू शकतो तोंडरे. ओहो, सुंदररीत्या हा चेंडू सफर केलाय. आलेला हा डॉट बॉल बॉलिंग ट्रॅकवरती प्रजोत या गोलंदाजाचा वापर या षटकागणिक. हे षटक काहीसं इकॉनॉमिकल पाहायला मिळतं. इथे धावा खर्चिक होत नाही आहेत, धावसंख्येला पूर्णतः रोखलंय. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात बारक्या तोंडरे संघ जर इथे जिंकला तर इथे संगम पाटील बारक्या याच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. काउंटर अटॅक डीप मिड विकेटला झेल होऊ शकला असता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दाखल होते अजय पाटील, परंतु तत्वर जलद गतीनं 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहिल्या. या धावातून बचावात्मक भूमिका ही आखावी लागेल. टार्गेट 30 धावसंख्येचं आणि पहिल्या 2 षटकानजीक धावसंख्या विस्फोटक अंदाजामध्ये बनताना पाहायला मिळत आहेत. एकूण 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्चिक केल्या. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती प्रजोत. एक वेगळा प्रयत्न पाहिला फलंदाजाकडून, परंतु इथे आलेला हा निश्चितच अजून एक दमदार चेंडू. तिथे एक सिंगल रन्स आपण प्राप्त होताना पाहिली. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. सन्माननीय पाहुणावर्ग या रॉयल मनसकावरून या लढतीला एन्जॉय करतायत. सन्माननीय देवा पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत देवलोली, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल आणि त्यानंतर जिल्हाध्यक्षपद म्हणून ज्यांच्या माध्यमातून भूषवलं जातं असे पुरोगामी युवक संघटना शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या समवेत सन्माननीय वैभवजी बाबूराव गलांडे, माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ज्यांनी दमदार भूमिका साकार केली आहे त्यांचे दमदार स्वागत केलं जाईल. आणि त्यानंतर सन्माननीय कुमार
वांगिलकर, क्रीडा प्रशिक्षक तक्का आणि नाद भक्त म्हणून ज्यांचा आपण डंका बादो, या त्रिमूर्तींचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. 19 धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. श्रीमलंगड वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर सन्माननीय रवींद्रभाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. उद्या ते इथे जोडले जातील, त्यांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. प्रज्योत ज्याच्या माध्यमातून दमदार षटक हाताळलं गेलं आणि आता तृतीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती येतोय यश. गणेशजी पराडे यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. बारक्याची झलक ही वेगळी असते. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा मोठा धाक असतो. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 18 चेंडू 11 धावा. रात्री ते वाघ होत आहेत. वाघाची डरकाली खूप डेंजर असते. समालोचकांना घाबरावं लागतं. 6,000 रुपये वाढ होते बक्षिसांमध्ये. तोंडरे संघ जिंकला तर 6,000. जेवढी बक्षिसं लागली अजूनपर्यंत कुणालाही मिळाली नाहीत, पण देऊ आम्ही, अशी त्यांची रोखठोक भूमिका पाहायला मिळते. ओहो, दमदार वारे. सीमा पलीकडे अजून एक भ्याड हल्ला. आलेला हा दर्जेदार चौकार. ते 23 धावसंख्येवरती सध्या घडीला ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडूने फक्त जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच बॉल आतमध्ये येतो. कासाडी नदीचं हे प्रवर्ग पाहायला मिळतो. त्या चेंडू गेल्यानंतर आतमध्ये येणं काहीच कठीण आहे, परंतु क्रिकेट रसिक राजाचं मनपूर्वक आभार. ओहो, अगदी ब्लॉकॉलचा मारा इथे केला गेला. आलेला हा डॉट बॉल काहीसा दिलासादायक ठरला जाईल. आणि आता समीकरण अगदी 16 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. या लढतीमध्ये सत्ता राखण्यासाठी 2 संघ प्रयत्नशील आहेत. ते प्रयत्न करत आहेत, परंतु शिवशंभू 11 या संघाकडून एक वेगळं तांडव पाहिलं. चांगली फटकेबाजी या संघाच्या माध्यमातून साध्य होताना पाहिली. तिथे 23 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग ही फलंदाजांच्या माध्यमातून आखली जाते. 15 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओहो, प्रहार केलाय आणि इथे आलेला हा दमदार शानदार षटकार. आणि आता समीकरण फक्त 14 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता. अगदी 14 चेंडू 1 हे समीकरण पहा. क्रिकेट रसिक वर्ग इथे जल्लोष साजरा करतायत. ओहो, इथे विकेट पडू शकते. झेलबादच्या स्वरूपामध्ये पहिला करारा दे धक्का आणि इथे खेळाडू बाद होताना पाहायला मिळेल. झेलबादच्या स्वरूपामध्ये जय मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. सामना पेठ विरोधात वलप हा तिसरा सामना. हेदुटणे बनाम जो वावंजे आणि शिरवली या संघातून जिंकेल तो हेदुटणे संघासमोर खेळणार आहे, याची आपण नोंद घ्या. त्यानंतर 5वा सामना सी आणि डी गटातील हा आपल्याला 5वा सामना आहे. 6वा सामना ई आणि एफ मध्ये पाहायला मिळेल. 8वा सामना उमरोली ए विरोधात सिद्धिगिरवले यंगस्टर बी या 2 संघांदरम्यान 8वा सामना असेल. 9वा सेमीफायनल आणि 10वा फायनल. पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता. 5:30 वाजता थेट तुम्हाला यावंच लागतं. आमच्या गावाल्यांना मी सांगू, शिरवली खेळेल वावंजेला, जितू तुम्ही वावंजेवाला सांगायचंय. जर हे 2 संघ इथे अवेलेबल झाले नाहीत तर रोशन पाटील यांना पेनल्टी लागेल आणि जितू यांनाही लागेल.
पहिल्यांदा जितू यांना लवकर यावं लागेल, नाहीतर तुम्हाला 1000 रुपयाची पॅनल्टी लागेल. आयोजकांनी घोषित केले काहीसा एकतर्फी सामना आहे आणि आकाश शेलके लेट आले तर 2500 रुपये त्यांना पॅनल्टी लागेल. स्क्वेअर कटचा हा फटका आणि इथे सामना जिंकलाय. धक्कादायक निकाल. तोंडरे संघही या स्पर्धेमध्ये चांगला खेळलाय, परंतु बाजी मारली टीम शिवशंभो 11 तलोज मस्कूर साईराजे खुश. येस, आपण करूयात सन्मान. उपस्थित मान्यवरांना इन्व्हाइट करेन मी. राजेशजी पाटील साहेब, आपण आपला सन्मान करण्यासाठी यायचंय. राजेशजी पाटील साहेबांना विनंती करतो की या आपण मंचावरती.